श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा विषय जो आहे तो मुलांसाठी आहे. आणि बघा, माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपला मुलगा खूप हुशार व्हावा, खूप पुढे जावा, खूप संस्कारी घडावा, असं प्रत्येक आईला वाटतं. आणि आपण कुठेतरी आपले मुलं जर वाईट वागत असतात, आपले मुलं जर वाईट संगतीत असतात, आपली मुलं जर चिडचिड करता, रागीटपणा करता, आपला ऐकत नाही, अभ्यास करत नाही, तर तेव्हा आपण काय करतो, कुठेतरी उपाय आहे का, कुठेतरी काहीतरी आपल्याला मिळेल आणि ते करून आपला मुलगा सुधारेल किंवा आपला मुलामध्ये बदल आपल्याला बघायला मिळतील असं आपल्याला एक आशा असते. आणि म्हणूनच आपण काहीतरी शोध घेत असतो, काहीतरी उपाय करत असतो, या गोष्टी करत असतो. आणि तेच बघून तुम्ही माझा व्हिडिओ आज बघत असणार. तर तुम्हाला सर्वप्रथम सांगेल, उपाय तर मी सांगणार आहे तुम्हाला, पण त्याआधी प्रॅक्टिकली जे आहे ते मी थोडं तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करेल. आता प्रत्येक घरामध्ये बघा, आताची जनरेशन जी आहे, आताचा जो काळ आहे तो खूप वेगळा आहे. आपला जो काळ होता तो खूप वेगळा होता. आता बऱ्याच लोकांना हे ऐकायला सुद्धा वाईट वाटेल की असं सांगतायत किंवा तसं सांगतायत किंवा ह्या गोष्टी मला माहिती आहेत, पण माहिती असून सुद्धा आपण त्या फॉलो करतो का, आपण त्या गोष्टी लक्षात घेतो का, हे खूप महत्त्वाचं आहे. माहिती सगळ्यांनाच आहे, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे की आपला काळ कसा होता किंवा आपले आईवडील कसे होते, पण आपण वागतो का, आपल्यामध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, जो मुलगा असतो तो आपल्या घरात घडत असतो. आणि ते जे मुलं घडतात बघा, आपण बोलतो ना, कुंभार माठ घडवतो तेव्हा त्याला आकार जो असतो तो कुंभार देतो, बरोबर. त्या पद्धतीने आपला मुलगा जो असतो तो पण कोऱ्या कागदासारखा असतो. त्याला जे वळण लागतं, त्याला जे संस्कार होतात, बाकी गोष्टी अभ्यासाच्या गोष्टी ज्या म्हटल्या आपण, त्या गोष्टी वेगळ्या असतात. शाळा किंवा ट्युशन या गोष्टींवर डिपेंड, किंवा त्याचं आपण महत्त्व सांगितलं तर तो करतो. पण अभ्यासात कितीही हुशार असला तुमचा मुलगा, पण त्याला वळण नसेल किंवा त्याला उद्धटपणा असेल, तो चिडचिड करत असेल, रागीटपणा करत असेल, किंवा त्याला संस्कार नावाची चीज नसेल घरामध्ये, मोठ्यांना काहीही बोलणं, या गोष्टी घडत असतील, तर तुमचा नुसता मुलगा अभ्यासात हुशार राहून काही फायदा नाही. कारण आपली संस्कृती, आपले संस्कार खूप महत्त्वाचे असतात. तुमचा मुलगा कितीही शिकला, कितीही मोठा अधिकारी झाला आणि तो जर तुम्हाला विचारतच नसेल, तर त्या संस्कारांचं किंवा त्या वागण्याचं आपलं शून्य मोल असतं. कितीही पैसा असू द्या, पण शेवट प्रेम खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी प्रॅक्टिकली जर विचार करायला गेलं तर ते आपल्या घरातून आपल्याला करायचं असतं. आता ज्या आईंचे लहान मुलं असतील त्यांना सांगेल, तुम्ही आत्ताच सुरुवात करा. जे मुलं घडून गेलेले आहेत त्यांना खूप टफ जाईल ज्या गोष्टी त्यांना आपण समजवायचं किंवा ह्या गोष्टी करायचं. पण लहान मुलं जर असतील तर तुम्हाला सांगेल की ज्या मी गोष्टी सांगणार आहे त्या कधीच टाळू नका. बघा, लहान मुलं असताना ते आपल्याला प्रश्न विचारतात, बरोबर. आपण काय करतो, आपण कंटाळा करत असतो, प्रश्नाचं उत्तर देत नाही किंवा टाळाटाळ करत असतो, किंवा मोबाईल हातात घेतो किंवा त्यांच्या हातात मोबाईल देऊन देतो. किंवा बऱ्याच ठिकाणी आपण असं बघत असतो की आता तर टीव्हीचे कार्टून किंवा टीव्ही जी असते ती आणि मोबाईल जे असतात, जुने मोबाईल विकत नाही, कशाला, मुलाला कामात येईल बघायला. आपण नवा घेतो, जुना मोबाईल मुलाजवळ असतो, आपण मोबाईल इकडे बघतो, तिकडे मुलगा बघतो. तर हे फार चुकीचं आहे. तर आपण का करत असतो, तर आपल्याला ते त्रास देतात, आपल्याला उत्तर द्यावं लागतं आणि आपल्याला मोबाईल बघायला भेटणार नाही त्यांच्यासोबत बोललो तर, म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो. आणि हे सरासर चुकीचं आहे. तुम्हाला जर तुमचा मुलगा प्रश्न विचारत आहे, तुम्हाला जर काही विचारल्यानंतर त्याला जर प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, तर त्याचं मन जे असतं ते वेगळ्या मार्गाला जात असतं. जेव्हा भलेही तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर द्या, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने द्या उत्तर, किंवा माहिती नसेल तर सांगायचं तसं व्यवस्थित समजावून सांगा. पण बोलायचा प्रयत्न आपल्याला आपल्या मुलासोबत आपणच बोलायचं आहे. आपण जर बोलणं टाळलं मुलांसोबत तर त्याचे परिणाम वाईट होतात. तसेच बऱ्याच घरांमध्ये नवरा बायकोचे वादविवाद होत असतात. आता ते वादविवाद होत असताना आपण हे भान विसरतो की आपली मुलं आपल्यासमोर आहेत, तुम्हाला बोलायचं आहे, किंवा काही गोष्टी आहेत तर मुलांच्या समोर तरी आपण अपशब्द एकमेकांना बोलायचे नाहीत. आता माणसं जरी बाहेरून आलेत किंवा चिडचिड करतात किंवा अशा गोष्टी, पण बघा,
पूर्वीच्या काळी आई जी राहायची ती थोडीशी, आताच्या आया नोकरीला जातात, चिडचिड करतात, त्यांचंसुद्धा आपण समजू शकतो. पण काही गोष्टींचं आपल्या मुलांसाठी आपल्याला थोडं माघार घ्यावी लागते. आणि त्यांच्यासमोर जर वडिलांनी काही आईला बोललं तर ते मुलंसुद्धा तेच बोलत असतात, किंवा वडिलांना आईने काही बोललं तर मुलंसुद्धा तेच बोलत असतात. आणि एक रिस्पेक्ट, एक आदर जो असतो त्यांच्या मनात आई वडिलांविषयी राहत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही उपाय करा, कितीही काही करा, म्हणून मी आधीच सांगते तुम्हाला, या गोष्टी आधी आपल्या घरामध्ये प्रॅक्टिकल जे वागणं असतं ते बदलणं खूप महत्त्वाचं असतं. पूर्वीच्या काळी आपल्याला आपले वडील किंवा आई नुसते डोळे ताणायचे, डोळे मोठे केले तरीसुद्धा आपण घाबरायचो, किंवा आपल्याला तो एक धाक होता. आपल्याला आई रागवायची तर वडील समजायचे, वडील रागवायचे तर आई आपल्याला समजून घ्यायची, या गोष्टी. पण आपल्या मुलांना जर बोलायला घरात कोणीच नसेल, आणि आता बऱ्याच आपण बघतो फक्त आई वडील असतात, आजी आजोबा गावी असतात, जॉईंट कुटुंब नाही. आधी पूर्वीच्या वेळी काका काकू सगळे एकत्र राहायचे, ती गोष्ट वेगळी होती. पण आपल्या मुलांना आपल्याशिवाय कोणीच बोलायला नाही, हे भान ठेवायचं आपण कधीही. आणि त्यानंतर त्या गोष्टी जर तुमच्या क्लिअर आहेत किंवा तुम्ही बोलत आहेत तर काही तुमच्या मुलांना प्रॉब्लेम येणार नाही. बाहेर कितीही जग खराब राहू द्या, बाहेर आपण बोलतो कसं जग आहे काय आहे, पण कितीही जग खराब असलं ना, आपण आपले संस्कार, आपली वागणूक, आपलं घरातलं जे असतं, मुलाला जे वर्तवणूक दिलं जातं किंवा घडवलं जातं, त्यानुसार सुद्धा मुलं छान पद्धतीने, कितीही खराब जग बाहेर राहू द्या तरी त्यामधून छान निघत असतात मुलं आणि पुढे जात असतात. कोणाच्या नांदी लागत नाही, आपला मुलगा छान राहत असतो. ठीक आहे, तर हे आधी करायचं खूप महत्त्वाचं काम आहे, आणि त्यानंतर आपण उपाय करू शकतो. आता त्याबरोबर आपण बघा, मुलांना थोडंफार देवपूजा वगैरे नाहीच केलं तर बघा, तुम्हाला काय सांगेल, आपण जी देवपूजा करतो, आपण काही मंत्रस्तोत्र म्हणतो, तुम्ही मोबाईलला लावून द्या, गणपती अथर्वशीर्ष लावून द्या, की त्यांच्या कानावर मंत्र जातील. लहान मुलं असले तर लवकर कॅच करतील. पण बघा, माझा मुलगा जो आहे 10वी 11वी 12वीचा, जे काही वर्ष गेले आता, मी कुलस्वामिनीचा मंत्र म्हणते, मी मजाक नाही सांगेल तुम्हाला. तर बघा, आपण कुलस्वामिनीचा मंत्र तो मजाकमध्ये आधी सुरुवातीला त्याने सुरू केलं, पण मी आता मंत्र जप जर करत राहिली, देवदूतांना आपण मंत्र जप करतो कुठलाही, आणि आपल्याला वाटतं की हा जप आपल्याला कुलदेवीचा होऊन जायला पाहिजे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं, तो सुद्धा माझ्यासोबत कधीतरी तो सुद्धा गुणगुण करायला लागतो. त्याला छान वाटतं, काय माहिती नाही, त्याला माहिती नाही हा मंत्र कोणाचा आहे काय आहे, पण तो मंत्र म्हणतो. मग कधीतरी तो जर समोर असला, अभ्यास करत असला ना, तर तो सुद्धा माझ्यासोबत कधीतरी मंत्र म्हणतो. का होतं हे, जेव्हा आपल्या घरात आपण मंत्रस्तोत्र लावतो किंवा जे काही लावतो ते मुलं ऐकत असतात, आणि त्या पद्धतीने किंवा त्यांच्या सभोवतालचा ओरा जो असतो तो सकारात्मक होत असतो. म्हणून या गोष्टी आपण करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये मंत्रस्तोत्र म्हणायचे किंवा लावायचे. लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन आपण त्यांच्यामध्ये वेळ घालवायचा, त्यांच्यासोबत आपण म्हणायचं, त्यांना पण म्हणायला लावायचे. याने काय होतं, मुलांचे, लहान मुलं जर असतील तर त्यांची जी वाणी असते ती शुद्ध होत असते. संस्कृत असतात काही मंत्रस्तोत्र, ते म्हटल्याने त्यांचे उच्चार स्वच्छ होत असतात, स्मरणशक्ती वाढत असते, या गोष्टी घडतात. त्यानंतर सांगेल तुम्हाला, जिथे मुलं अभ्यास करत असतात तिथे माता सरस्वतीची छोटासा फोटो, अगदी छोटा ठेवला तरी चालेल, किंवा मूर्ती नाही ठेवली, मूर्ती किंवा फोटो अशा पद्धतीने ठेवा. नाही शक्य झालं तर देवघरासमोर आपले महाराज असतात, महाराजांचा नमस्कार करायला कधीतरी त्यांना सांगा, किंवा महाराज हे आजोबा आहेत आपले. जे देव हा प्रकार जो असतो, देवांचं जे सानिध्य असतं ते आहे हे त्याला समजवायचा प्रयत्न करा, असं मी थोडक्यात सांगेल. की देवाचं पण एक स्थान आपल्या आयुष्यात असावं हे त्याला कळायला पाहिजे, म्हणून आपण देवाचा नमस्कार तरी त्यांना करायला सांगा, दिवसा 1 वेळा सांगा, या पद्धतीने करा. त्यानंतर सांगेल की मोरपीस जे असतात ते आपल्या मुलांना पॉझिटिव्ह बनवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतात. म्हणून आपले मुलं जिथे अभ्यास करतात तिथे मोरपीस ठेवा. मुलाचा एखादी विषय त्याला अवघड जात असेल, बघा तुम्हाला वाटत आहे की हा विषय त्याला अवघड जातो, तर त्या विषयाच्या डायजेस्टमध्ये किंवा बुक्समध्ये ज्या गोष्टीतून तो अभ्यास करतो तिथे एक मोरपीस ठेवा. त्याची स्मरणशक्ती वाढते, मुलं शांत होतात मोरपीस आपण त्यांच्यासमोर ठेवल्याने. त्यानंतर मोरपीस जे असतात त्यांची तुम्ही दृष्ट काढू शकतात. मुलं चिडचिड करतात, लहान मुलं खूप रडतात असं तुम्हाला वाटत आहे, तुमच्या मुलांची दृष्ट तुम्ही काढू शकता. रोज संध्याकाळी मोरपिसाने तुम्ही दृष्ट काढा, 7 वेळा त्यांच्यावरून उतरवायचा आहे. मोरपीसचा बंच असेल ना तो तुम्ही आणून घ्या आणि तो उतरवा. याचा वापर खूप छान पद्धतीने होतो, मुलं चिडचिड करत नाही, रागीटपणा कमी होतो, शांत होतात. त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगेल, बघा पाण्याचा उपाय तुम्ही ऐकलेला पण असेल, किंवा पाणी जे असतं
असं म्हणजे आहे की पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे की जे तुम्ही बोलाल म्हणजे अट्रॅक्शनची पॉवर एवढी जास्त आहे की पाण्याकडे बघून आपण ज्या काही गोष्टी बोलतो ते अट्रॅक्ट करतं आणि ती जी शक्ती असते ती आपल्या मुलांना जाईल. म्हणून आपण पाणी जे असतं ते आपण घ्यायचं आहे. हुशार त्यांना सरस्वती मंत्र जो आहे बीज मंत्र हुशार होण्यासाठी कामात येत असतो. म्हणून काय करायचं आपण तर पाणी काचेचा ग्लास घ्या किंवा साधा घेतला तरी चालेल, पण काचेचा असला तर अतिउत्तम. तो ग्लासमध्ये पाणी घ्या. पाणी घेतल्यानंतर पाण्याच्या वरती आपल्याला एम जो असतो सरस्वतीचा बीज मंत्र तो आपल्याला लिहायचा आहे. मी साईडला पण दिली ते एम जो असतो तो, ठीक आहे. एम लिहायचा आहे बोटाने, उजव्या हाताच्या बोटाने आपल्याला एम मंत्र लिहायचा आहे. तो पुसला जाईल. आपण लिहू ना एकच वेळा लिहायचा आहे, तो पुसला जाईल पण लिहायचा. आणि शक्य झालं तर तारक मंत्र शक्य झालं तर नक्कीच तारक मंत्र म्हणा त्या पाण्याकडे बघून. आणि अजून तुम्हाला सांगेल हे म्हटल्यानंतर तारक मंत्र नाही शक्य झालं पण एम नक्कीच लिहा. आणि पाणी आपल्या हातात घेऊन आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. तुमचा मुलगा बघा कितीही व्यसनी, कितीही खराब, कितीही काही वागू दे, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही मनापासून पॉझिटिव्ह विचार करून त्या पाण्याकडे बघायचं आहे आणि पाण्याकडे बघून जर तुमचा मुलगा मोठा आहे, हट्टीपणा करतो, चिडचिड करतो, उलटून बोलतो किंवा व्यसन ह्या गोष्टी असतील, बाहेर मुलांच्या नांदी लागल्या, तर आपण पाण्याचा ग्लास घेऊन आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. माझा मुलगा खूप हुशार आहे, आमचं खूप ऐकतो, माझा मुलगा निर्व्यसनी आहे, माझ्या मुलांना सोबत संगत खूप चांगले मित्र आहेत, वाईट मित्रांमध्ये तो जात नाही. आपण पॉझिटिव्ह बोलायचं आहे. जाईल होईल असं नाही तर आहे वर्तमान काळ जो आहे त्या पद्धतीने आपण बोलायचं आहे. होईल आपण बघा आपण काय म्हणतो चांगल्या मुलांमध्ये राहील म्हणजे पुढे राहील ते नाही तर राहतो. आत्ताचं आपण बोलायचं आहे. म्हणजे आत्ता जे आहे आपण ते फील करायचं आहे, मनापासून फील करायचं आहे. तो भलेही काही असो पण आपल्याला फील करायचं आहे माझा मुलगा शांत आहे, माझा मुलगा संस्कारी आहे, या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. माझा मुलगा खूप अभ्यास करतो, खूप हुशार आहे, वर्गामध्ये त्याचा नेहमी चांगल्या मार्कांनी नंबर येतो, भलेही त्याचा लास्ट नंबर येऊ द्या, पण तुम्ही बोलताना या पद्धतीने मनाला फील करायचं आहे. भावना ज्या असतात त्या पॉझिटिव्ह ठेवून त्या पाण्याकडे बघायचं आहे आणि ते पाणी आपण आपल्या मुलांना द्यायचं आहे. तुमचा मुलगा असेल त्याला प्यायला द्या आणि जेव्हा पाणी मागतात मुलं तेव्हा देऊन दिलं तरीही चालेल. पण बघा या गोष्टी केल्याने पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची जी क्षमता असते ती जास्त प्रमाणात असते. म्हणून या पाण्यावर या गोष्टी बोलल्याने तुम्ही दररोज द्या, 21 दिवस या पद्धतीने द्या. फक्त फिलिंग खूप महत्त्वाची आहे, तुमच्या मनातल्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचा मुलगा जर वाईट वागत असेल ते डोक्यातून काढून टाकायचं, आपण पॉझिटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह फिलिंग मनातली ठेवून त्या पाण्याकडे बघून आपण ते पाणी त्यांना द्यायचं आहे. हा उपाय करून बघा आणि परत तुम्हाला सांगेल उपाय कराल याचा फरक तुम्हाला 21 दिवसापर्यंत जाणवला तर कायम तुम्ही देऊ शकतात, रोज तुम्ही देऊ शकतात तुम्हाला फरक वाटला तर. पण परत एकदा सांगेल तुम्ही पाणी देताय, उपाय करताय, तापाय करताय, काही करा, कितीही संकल्पयुक्त सेवा करा, पण प्रॅक्टिकली वागणंसुद्धा आपल्या घरात तुम्ही आजपासूनच बदलवा असं मी नक्कीच इथे सांगेल. आजपर्यंत जे काही झालं ते नवरा बायकोचं असू द्या, सासू सासरे असतील तुमच्या घरात ते असू द्या, पण आपल्या घरातलं वातावरण बदलवणं, शांत ठेवणं किंवा हे करणं ह्या गोष्टी जर बदलल्या तर मुलंसुद्धा बदलायला सुरुवात होत असते. म्हणून या गोष्टी नक्कीच तुम्ही करू शकतात. चला मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे. लहान मुलं असतील तर आत्ताच सावधान व्हा. आत्तापासूनच त्यांना कुठलेही मोबाईलचं व्यसन असू द्या, चिडचिडपणाचं असू द्या, वस्तू मागत असतील तर त्या वस्तू पूर्ण न देता 5 वस्तू मुलांनी मागितल्या ना 2च द्यायच्या. त्यामधल्या महत्त्वाच्या वस्तू कोणत्या आहेत, अभ्यासाच्या असतील तर अभ्यासाच्या वस्तू अगोदर त्यांना आपण द्यायच्या. म्हणजे त्यांना पण वाटतं की नाही आपण ह्या वस्तू मागितल्या की लगेच आपल्याला मिळतात, पण ज्या इतर असतील दुसऱ्या वस्तू त्या लगेच द्यायच्या नाही. एखाद वस्तू द्यायची की जी त्यांना आनंद मिळेल. सगळ्याच वस्तू अशा लगेच आणून द्यायच्या नाही, त्यांना किंमत राहत नाही. ठीक आहे, म्हणून या गोष्टी आपण करायला शिका. त्यांना पैशांचं मोल, आईवडिलांच्या कष्टांचं मोल असणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. तर या गोष्टी आपण केल्या तर नक्कीच ते व्यवस्थित राहतील आणि संस्कारी बनतील. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.